नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आपण या व्हिडिओमध्ये बदललेले नवीन नावे याबद्दल थोडक्यात महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण सिलेक्टेड आणि महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत जे तुमच्या येणाऱ्या एक्झामसाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत। तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि सोबतच बेल आयकॉनची बटन प्रेस करा। तर मित्रांनो आपण सुरू करूया या व्हिडिओला। पहिला प्रश्न बघूया। उत्तर प्रदेश राज्यातील अयोध्या रेल्वे स्टेशनचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक ए अयोध्या धाम जंक्शन। तर मित्रांनो अयोध्या धाम जंक्शन हे उत्तर प्रदेश या राज्यातील अयोध्या रेल्वे स्टेशनचे नवीन नाव ठेवण्यात आलेले आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघूया। जुन्या संसद भवनाचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक ए संविधान सदन। तर मित्रांनो संविधान सदन हे जुन्या संसद भवनाचे नवीन नाव ठेवण्यात आलेले आहे। प्रश्न क्रमांक 3 बघूया। कोणाचे नाव हे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार श्रेणीतून काढून टाकण्यात आले आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक सी ए व बी दोन्ही बरोबर म्हणजेच मित्रांनो इंदिरा गांधी आणि नर्गिस दत्त यांचे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार श्रेणीमधून नाव काढून टाकण्यात आलेले आहे। पुढचा प्रश्न बघूया। सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमचे नवीन नाव काय ठेवण्यात आले? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक बी निरंजन शाह स्टेडियम। तर मित्रांनो गुजरातमधील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमचे नवीन नाव हे निरंजन शाह स्टेडियम असे असेल। नेक्स्ट क्वेश्चन। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संस्कृतीनुसार कोणत्या सैन्यातील पदांचे नाव बदलण्याची घोषणा केली आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक ए भारतीय नौदल। तर मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नौदलातील पदांचे नाव बदलण्याची घोषणा केलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे कारण प्रत्येक प्रश्न तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघूया। दुबईचे उपराष्ट्रपती शेख मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम यांनी दुबईच्या अल मिन्हाद या शहराचे नाव बदलून काय ठेवले आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक सी हिंद शहर। तर मित्रांनो दुबईचे उपराष्ट्रपती अल मक्तूम यांनी दुबईच्या अल मिन्हाद या शहराचे नाव हिंद शहर असे ठेवलेले आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघूया। आंध्र प्रदेशची राजधानी अमरावतीमधून बदलल्यानंतर नवी राजधानी कुठे होणार आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक डी विशाखापट्टणम। तर मित्रांनो आंध्र प्रदेशची नवीन राजधानी ही अमरावतीमधून बदलल्यानंतर विशाखापट्टणम येथे होणार आहे। प्रश्न क्रमांक 8 बघूया। भारतामध्ये पहिल्यांदा हॉकी स्टेडियमचे नाव हे कोणाच्या नावावर ठेवण्यात येणार आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक बी राणी रामपाल। तर मित्रांनो भारतामध्ये पहिल्यांदाच रायबरेली या हॉकी स्टेडियमचे नाव हे राणी रामपाल या खेळाडूच्या नावावर ठेवण्यात येणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन। चंद्रयान 2 ने ज्या ठिकाणी आपल्या पाऊलखुणा सोडल्या ते चंद्रावरील ठिकाण कोणत्या नावाने ओळखले जाईल? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक ए तिरंगा पॉइंट। तर मित्रांनो चंद्रयान 2 ने ज्या ठिकाणी आपल्या पाऊलखुणा सोडल्या ते चंद्रावरील ठिकाण हे तिरंगा पॉइंट या नावाने ओळखले जाईल। प्रश्न क्रमांक 10 बघूया। हिमाचल प्रदेशमधील रोहतांग बोगद्याचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक सी अटल बोगदा। तर मित्रांनो हिमाचल प्रदेश या राज्यामधील रोहतांग या बोगद्याचे नवीन नाव हे अटल बोगदा असे ठेवण्यात आलेले आहे। प्रश्न क्रमांक 11 बघूया। मध्य प्रदेशातील हबीबगंज रेल्वे स्टेशनचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक डी राणी कमलापती रेल्वे स्टेशन। तर मित्रांनो राणी कमलापती रेल्वे स्टेशन हे मध्य प्रदेश या राज्यातील हबीबगंज या रेल्वे स्टेशनचे नवीन नाव ठेवण्यात आलेले आहे। नेक्स्ट क्वेश्चन। केंद्र सरकारने उत्तर प्रदेश राज्यातील अयोध्या एअरपोर्टचे नवीन नाव काय ठेवले आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक ए महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ। तर मित्रांनो केंद्र सरकारने महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे उत्तर प्रदेश या राज्यातील अयोध्या या एअरपोर्टचे नवीन नाव ठेवले आहे। प्रश्न क्रमांक 13 बघूया। पुण्यामधील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट या स्टेडियमचे नवीन नाव कोणत्या खेळाडूच्या नावावर ठेवण्यात येईल? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक डी नीरज चोपडा। तर मित्रांनो पुण्यामधील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट या स्टेडियमचे नवीन नाव हे नीरज चोपडा या खेळाडूच्या नावावर ठेवण्यात येणार आहे। पुढचा प्रश्न बघूया। विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओची क्वालिटी व्हिडिओचा कंटेंट जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राइब लगेच करून घ्या।
वळूया पुढच्या प्रश्नाकडे. गोव्यातील मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक सी मनोहर पर्रिकर आंतरराष्ट्रीय विमानतळ. तर मित्रांनो, गोवा या राज्यामधील मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नवीन नाव हे मनोहर पर्रिकर आंतरराष्ट्रीय विमानतळ असे ठेवण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 15. नागपूरमधील इतवारी रेल्वे स्टेशनचे नवीन नाव काय ठेवण्यात येणार आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक बी सुभाषचंद्र बोस इतवारी स्टेशन. तर मित्रांनो, नागपूर या जिल्ह्यातील इतवारी रेल्वे स्टेशनचे नवीन नाव हे सुभाषचंद्र बोस इतवारी स्टेशन असे ठेवण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. मध्य प्रदेशमधील पातालपानी रेल्वे स्टेशनचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक ए टंट्याभिल रेल्वे स्टेशन. मित्रांनो, मध्य प्रदेश या राज्यातील पातालपानी या रेल्वे स्टेशनचे नवीन नाव हे टंट्याभिल रेल्वे स्टेशन असे ठेवण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न बघूया. मुंबईमधील चर्चगेट रेल्वे स्टेशनचे नवीन नाव काय ठेवण्यात येणार आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक ए चिंतामण द्वारकानाथ देशमुख स्टेशन. तर मित्रांनो, चिंतामण द्वारकानाथ देशमुख स्टेशन हे मुंबईमधील चर्चगेट रेल्वे स्टेशनचे नवीन नाव असेल. प्रश्न क्रमांक 18. केंद्र सरकारने इटानगरमधील ग्रीनफील्ड विमानतळाचे नवीन नाव काय ठेवले आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक सी डोनी पोलो विमानतळ. मित्रांनो, डोनी पोलो विमानतळ हे केंद्र सरकारने इटानगरमधील ग्रीनफील्ड विमानतळाचे नवीन नाव ठेवले आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. लखनौमधील इकाना स्टेडियमचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक बी अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम. तर मित्रांनो, लखनौमधील इकाना स्टेडियमचे नवीन नाव हे अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम असे ठेवण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 20 बघूया. महाराष्ट्रामधील अहमदनगर या जिल्ह्याचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक सी अहिल्यानगर. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामधील अहमदनगर या जिल्ह्याचे नवीन नाव हे अहिल्यानगर असे ठेवण्यात आलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. महाराष्ट्रातील औरंगाबाद या जिल्ह्याचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक डी छत्रपती संभाजीनगर. मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर हे महाराष्ट्रातील औरंगाबाद या जिल्ह्याचे नवीन नाव ठेवण्यात आलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन. दिल्लीमधील राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डनचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक ए अमृत उद्यान. मित्रांनो, नवी दिल्लीमधील राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डनचे नवीन नाव हे अमृत उद्यान असे ठेवण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न. उत्तर प्रदेश सरकारने काकोरी कांडाचे नवीन नाव काय ठेवले आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक बी काकोरी ट्रेन ॲक्शन. तर मित्रांनो, उत्तर प्रदेश सरकारने काकोरी कांड याचे नवीन नाव हे काकोरी ट्रेन ॲक्शन असे ठेवलेले आहे. प्रश्न क्रमांक 24 बघूया. ओडिशामधील रत्नागिरी रोड रेल्वे स्टेशनचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक डी उदयगिरी रत्नागिरी रोड रेल्वे स्टेशन. तर मित्रांनो, उदयगिरी रत्नागिरी रोड रेल्वे स्टेशन हे ओडिशामधील रत्नागिरी रोड रेल्वे स्टेशनचे नवीन नाव ठेवण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. उत्तर प्रदेशमधील झांसी रेल्वे स्टेशनचे नवीन नाव काय झाले आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक सी वीरांगना लक्ष्मीबाई. तर मित्रांनो, उत्तर प्रदेश या राज्यामधील झांसी रेल्वे स्टेशनचे नवीन नाव हे वीरांगना लक्ष्मीबाई असे झालेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अंदमान निकोबारमधील हॅवलॉक बेटाचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक बी स्वराज बेट. तर मित्रांनो, अंदमान निकोबारमधील हॅवलॉक बेटाचे नवीन नाव हे स्वराज बेट असे ठेवण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 27. कर्नाटक सरकारने हुबळी रेल्वे स्टेशनचे नवीन नाव काय ठेवले आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक सी श्री सिद्धरुद्धा स्वामीजी रेल्वे स्टेशन. तर मित्रांनो, कर्नाटक सरकारने हुबळी रेल्वे स्टेशनचे नवीन नाव हे श्री सिद्धरुद्धा स्वामीजी रेल्वे स्टेशन असे ठेवलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. मोहाली आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमचे नवीन नाव हे काय ठेवण्यात आले आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक ए बलबीर सिंग सिनियर आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम. तर मित्रांनो, मोहाली आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमचे नवीन नाव हे बलबीर सिंग सिनियर आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम असे ठेवण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 29. अस्मिता महिला लीगचे नवीन नाव काय आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक सी खेलो इंडिया महिला लीग. तर मित्रांनो, खेलो इंडिया महिला लीग हे अस्मिता महिला लीगचे नवीन नाव आहे.
तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न बघण्या अगोदर तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच बेल आयकॉनची बटन प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर चला वळूया शेवटच्या प्रश्नाकडे. कोलकात्याच्या राजभवनातील प्रतिष्ठित थ्रोन रूम, त्यालाच आपण सिंहासन कक्ष असं म्हणतो, याचे नाव बदलून काय करण्यात आले आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक ए सरदार वल्लभभाई पटेल एकता कक्ष. तर मित्रांनो, कोलकात्याच्या राजभवनातील प्रतिष्ठित थ्रोन रूमचे नाव बदलून हे सरदार वल्लभभाई पटेल एकता कक्ष असे करण्यात आलेले आहे. धन्यवाद मित्रांनो.